बातमी आणि काय राहणार बाजारभाव संपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या मित्रांनो, सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ होत असताना आता ग्राहकासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून यामुळे खरेदीदाराच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे। सध्याचे दर महत्त्वाचे ठरतात, परंतु आता लग्न कमी झाले आहे आणि लग्न सराईचे वातावरण पण कमी झालेले आहे, त्यामुळे कमी किमती झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आता सोन्याच्या किमतीत झालेली घट आणि जागतिक आर्थिक घडामोडीमुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचा भाव कमी झाला आहे। बाजारात व्यापाऱ्यांच्या मते मागणीत घट आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी विक्री सुरू केल्यामुळे भावावर दबाव निर्माण झाला आहे। या घसरणीमुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असून अनेक जण लग्न सराईसाठी सध्या बाजारात सोन्याच्या शुद्धतेबाबत सोन्याचे नियम कडक अंमलबजावणी जात असल्याने ग्राहकांना खात्रीशीर सोने मिळत आहे। हॉलमार्कच्या सोन्याची खरेदी करणे अत्यंत सोपे झाले आहे। कमी किमतीमुळे झाल्यामुळे आता उच्च दर्जाचे सोने खरेदी करणे ग्राहकाच्या खिशाला परवडणारे ठरेल आणि फसवणुकीसाठी शक्यताही कमी आहे। या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी सध्या सराफा बाजारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे। सोन्याच्या दागिन्यांच्या घडामोडीसाठी शुल्कातही व्यापाऱ्यांनी काही प्रमाणात सवलत देण्यास सुरुवात केली आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्सकडून विविध सवलतीच्या योजना राबवल्या जात आहे। किंमत कमी झाल्यामुळे आता ग्राहकांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास किंवा दागिन्याची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे सराफा दुकानामध्ये ग्राहकाची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे। बँका आणि वित्तीय संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सोन्याच्या दरातही आता घट झाली आहे। अनेक लोक आता सोन्याचे नाणे किंवा बिस्किट खरेदी करण्यास पसंती देत आहे। ज्वेलर्सच्या तुलनेत गुंतवणूक ग्रेड सोन्यावर मिळवणारा परतावा अधिक असल्याने अनेक नागरिक या पर्यायाकडे वळत आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीला अधिक महत्त्व देत आहे। प्लॅटफॉर्म सुद्धा सोन्या चांदीचे भाव वेगाने अपडेट होत असल्याने ग्राहक आता घरबसल्या दर तपासू खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत। डिजिटल गोल्ड्समधील गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा ही घसरण फायदेशीर ठरली आहे। ऑनलाईन पेमेंटसाठी मिळणारे विविध कॅशबॅक आणि सवलतीचा लाभ ग्राहक घेऊन आपली मोठी बचत करत आहे। या घसरणीनंतर बाजारात सोन्याचे दर नेमके काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया। यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,56,000 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे। अत्यंत शुद्ध मानले जाणारे हे सोने आता गुंतवणुकीसाठी ग्राहकाची पहिली पसंती ठरत आहे। गुंतवणुकीदार आणि ग्राहक सामान्य शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोन्याला सर्वाधिक पसंती देत असून या किमतीत सोन्याला त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळत आहे। खरेदीसाठी आर्थिक मागणी असलेल्या 22 कॅरेट सोन्याचा दर 1,42,000 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे। मध्यमवर्गीय ग्राहकांना दागिन्यासाठी अत्यंत दिलासादायक वाटत असून दागिन्याच्या खरेदीत आता मोठी बचत करण्यास मदत मिळत आहे। अनेक गृहिणी आणि वधूवरांसाठी सोन्याचे दागिन्यासाठी घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी असून दुकानामध्ये आता मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू झालेली आहे। यासोबत 18 कॅरेट सोने लक्षात घ्या, 18 कॅरेट सोने आणि 22 कॅरेट सोने हे आपण मध्यमवर्गीय लोक खूप खरेदी करतात। 1,36,000 रुपये प्रति तोळा झाला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा दर हे 1,03,000 रुपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे। दागिन्याच्या वजनानुसार आणि कॅरेटनुसार सोन्याचे दर हे ग्राहकांना योग्य गरजेनुसार निवडण्यात येत आहे। त्यामुळे लग्न सराईच्या खरेदी प्रक्रियेत अधिक सुलभता आणि स्पष्टता आली आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर सोने खरेदी करणे फायदेशीर ठरणार। चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर सध्या बाजारात प्रति किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे। औद्योगिक आणि घरगुती वापरण्यासाठी चांदीची मागणी मोठी असून या घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहक आता चांदीचे दागिने भांडी खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे। चांदीमध्ये ही घसरण लग्न सराईच्या खर्चाला खऱ्या अर्थाने लाभदायक ठरणार आणि याच्यानंतर पेरणीसाठी आता शेतकऱ्यांना आगामी सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सणाच्या तोंडावर होणारी गर्दी आणि वाढणारे भाव टाळण्यासाठी आतापासून खरेदी करणे शहाणपण ठरेल। भाववाढ आणि भाव घसरणीचा हा खेळ नेहमीच सुरू असतो, परंतु सध्याची घसरण ग्राहकासाठी खऱ्या अर्थाने सुखदायक आणि फायदेशीर ठरणार। व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकाचा कल आता पुन्हा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळला आहे। मागील काही महिन्यात महागाईमुळे सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवलेल्या ग्राहकांना आता मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू केले आहे। दर घसरल्यामुळे बाजारात खरेदीचा ओघ वाढला असून दुकानामध्ये मालाची उपलब्धताही वाढवण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना मोठा दिलासा आणि सोने मिळू शकते।
एकंदरीत सोने चांदीची ही घसरण सर्वसामान्य ग्राहकासाठी नक्कीच सुखावह व लाभदायक आहे. बाजारातील परिस्थिती पाहून ही अधिकृत अंदाज घेऊन ग्राहकांनी खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. या प्रक्रियेत सर्व खातेदारांनी आपली आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. ही मोलाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा कर्तव्य आहे. तुम्हाला सोने खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल, पण यावेळी जे स्थिती आहे ते स्थिती लाभदायक नसून आता सर्वत्र येत आहे. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकंदरीत आपल्या आर्थिक नियोजन लावून सोने खरेदी करावे आणि नाही झाले तर परवडणारे नाही ठरल्यास तुम्ही सोने खरेदी न केल्यास तरी परवडणार आहे. कारण की पुढे येऊन भाव हा कमी जास्त होऊ शकतो आणि याच्यामध्ये मोठी घसरण किंवा मोठी उसळी पण दिसून येऊ शकते. म्हणून लक्षात घ्या, सोने खरेदी करणे आपल्यासाठी एक नवीन पर्याय असून हे तुमच्यासाठी लाभदायक आणि आनंदाची बातमी ठरेल. म्हणून आपल्या जवळच्या मित्रांना आणि ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा. धन्यवाद.